नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आयटीआय इन्स्ट्रक्टर 1457च्या ज्या वॅकन्सीज आल्या होत्या त्या वॅकन्सीचं भरपूर कोर्ट मॅटर चाललंय, बऱ्याचशा केसेस झालेल्या होत्या. या केसेसचे जसजसं काही प्रोग्रेस येतोय तसतसे मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केला. आपल्या टीमनं प्रचंड मेहनत याच्या मागे केलेली आहे. दोघं तिघ जण तर प्रत्येक हिअरिंगला असायचेच, राईट. आणि मी तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत राहायचो. त्या लोकांकडून मला जसं कळत जाईल, माहिती मिळत जाईल, तशी तशी मी तुमच्याकडून घेऊन यायचो. आज जी हिअरिंग होती ती होती रिगार्डिंग लेडीज रिझर्वेशन, राईट. तर या लेडीज रिझर्वेशनचा आता स्टे हटलेला आहे. क्लिअर? म्हणजे तुमच्या आता पूर्ण जॉईनिंग मध्ये कुठलाही स्टे असणार नाही. 1436 लेडीज ज्या होत्या ना त्या लेडीज साठी स्टे देण्यात आलेला होता. बाकी लोकांची इलिजिबिलिटीची लिस्ट आलेली होती आणि त्यांना जॉईनिंग मिळाली. बऱ्याच जणांना आपण सांगितलं होतं लगेच दुसऱ्या दिवशी जॉईन करा. मुलांनी जॉईनिंग पण केलेली आहे, राईट. तर सर्वात पहिले की जो स्टे होता तो हटवण्यात आलेला आहे, वॅकेट करण्यात आलेला आहे. तर 436 मुलींच्या जो जॉईनिंगला इश्यू होता तो आता सॉर्ट आउट झालेला आहे. क्लिअर? हे सर्वात महत्वाची बातमी. त्यामुळे आता नो स्टे. क्लिअर? त्याच सोबत सीएचबी क्लॉक ओव्हर बेसिस वाल्यांनी 2 केसेस होत्या, त्यांच्या मुंबईच्या मॅट मध्ये होता. कागदच घेऊन यावं लागतो यार, एवढ्या केसेस झाल्या त्या पूर्ण मॅटरवर. कारण इकडं तिकडं जाऊ नये. कधी मॅट इकडलं तिकडं होतं पण ते तुम्ही समजून घेता, कारण ते माहिती झालेलं असतं ना, कुठं ना कुठं रिपीट होतं आणि व्हिडिओच्या फ्लो मध्ये थोडंफार एरर मायन्यूट येऊ शकतं. पण मी बऱ्यापैकी पेपरवरच घेऊन येतोय आजकाल, कारण ह्या बऱ्याच केसेस चालू आहेत. सीएचबी वाल्यांची केस होती, राईट. सीएचबीच्या 2 केसेस होत्या आणि त्या दोन्हीचं असं म्हणणं होतं की या जॉईनिंगवर तुम्ही स्टे द्या, राईट. कोर्टानं क्लिअरली हे बोललेलं आहे की 1457च्या जॉईनिंगच्या स्टे बद्दल सोडा ते, आणि तुमचं मॅटर वेगळं आहे, त्यामुळे आम्ही कुठलाही स्टे देणार नाही. तर सीएचबीच्या दोन्ही केसेसमध्ये कोर्टाने स्टे द्यायला डिनाय केलेलं आहे. क्लिअर? आता ही पण तुमची मॅट मुंबईमध्ये होत्या दोन्ही सीएचबीच्या केसेस. एलडीएसची केस ज्याचा स्टे होता तो स्टे पण आता हटलेला आहे. एक नॉर्मलायझेशनची केस आहे, ती नॉर्मलायझेशनची केस आता बघा, एलडीएसचा स्टे हटला, केस चालू राहील. पण आता स्टे हटल्यानंतर या केसमध्ये काही फार उरलेलं नाहीये, त्यामुळे तेही पुढे चालून कुठेतरी डिसमिस होणार आहे. ओके, सीएचबीचे सेपरेट मॅटर चालतं, त्याचा आणि याचा काहीही रिलिव्हन्स नाही, हे कोर्टाचं म्हणणं आहे. त्यामुळे आता त्याचाही अडथळा उरला नाही. नॉर्मलायझेशनची 5 मार्चला हिअरिंग असणार आहे, राईट. हा मॅट संभाजीनगरमध्ये केस आहे. त्यानंतर क्वालिफिकेशनची एक केस होती, ती 5 फेब्रुवारीला त्याची पुढची हिअरिंग आहे. यांनी दोघांनी स्टे मागितला होता पण या दोन्हीलाही स्टे देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता कुठलाही स्टे उरलेला नाही, तुमची प्रोसिजर चालू होऊ शकते. हे पहिलं कोर्ट केसचं अपडेट, राईट. कोर्ट केस अपडेट. क्लिअर? ओके. त्यानंतर एलडीएस स्टेचं काय झालं, तर एलडीएस स्टे सुद्धा हटवण्यात आलेला आहे. त्यामुळे 436 मुलींच्या जॉईनिंगला जी अडचण होती ती अडचण आता हटलेली आहे. क्लिअर? मुलींना कधीपर्यंत जॉईनिंग मिळेल? 1 वीक मध्ये, राईट. पुरेपूर चान्सेस आहेत की 1 वीक मध्ये तुम्हाला आता जॉईनिंग मिळेल. तुमची इलिजिबिलिटी लिस्ट पण लगेच येईल, होऊ शकतं की याच वीक मध्ये. क्लिअर? त्यामुळे तुमच्याही जॉईनिंग एखाद्या वीक मध्ये कंप्लीट होतील. क्लिअर? आणि दुसरा एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे वेटिंगच्या स्टुडंटचं काय होणार. आता बघा की बऱ्याच लोकांनी, म्हणजे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी सर्वांचा धन्यवाद म्हणायला काहीच हरकत नाही. ज्यांच्याकडे ऑलरेडी एमईएस वगैरे सारखे जॉब आहे त्या मुलांनी सरळ अब्सेंट राहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, राईट. हे त्यांचं खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे. तुम्हाला जिथं जे भेटतील ना त्यांना तुम्ही तुमच्याकडून धन्यवाद म्हणा, राईट. कारण हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलं की ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अब्सेंट राहिले. बरेच लोक अब्सेंट राहिले, बऱ्याच लोकांचं ऑप्टिंग आउट आहे. त्यामुळं खूप लोक आता वेटिंग लिस्ट मध्ये, ज्यांचं पहिलं नाव होतं पण ऍडिशनली सुद्धा आता वेटिंग लिस्ट अपडेट होणार. पण ह्या कधी होऊ शकता, तर या लोकांच्या जॉईनिंग येतील. जॉईनिंग 1 महिन्यात त्यांना करायचं आहे, ते डेट त्यांनी देत आहेत कधीपर्यंत त्यांना जॉईनिंग करायचं आहे. होऊ शकतं की त्यांच्या लास्ट डेट आहे जॉईनिंगची तिथपर्यंत थांबतील. त्यानंतर अपडेट होईल की किती लोकांनी जॉईनिंग केलं. काही लोकांना जसं आता एमईएसच्या काही लोकांनी गेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, इलिजिबल आहेत. क्लिअर? ते बरेच लोक काय करतायत की शेवटच्या दिवसाचा वेट करतायत की सर आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत थांबू, राईट. शेवटच्या दिवसापर्यंत जर आमची एमईएसची जॉईनिंग आली आम्ही तिकडे जॉईनिंग करू, इकडे जॉईनिंगला जाणार नाही. तर मग अशाही लोकांच्या ज्या सीट्स वॅकेट राहिलेल्या आहेत त्यांचा सगळ्यांचा आढावा घेतला जाईल आणि वेटिंगची लिस्ट अपडेट करून बाकी लोकांना बोलवलं जाईल, राईट. याच्यामध्ये जर काही चेंजेस येत राहतील तर ते चेंजेस मी अपडेट घेऊन येत जाईल. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की फक्त फीस कलेक्ट होईपर्यंतच मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार नाही. तुमचा कोर्स संपेल त्यानंतर
चॅलेंजेस करायला ही मदत केलेली आहे आणि हे सर्व होऊन आता बराच काळ झाला तरी येणारे अपडेट घेऊन येत राहतो, पुढेही घेऊन येत जाईल, कारण ही एक प्रकारची तुमच्यासोबत असलेली आमची बॉन्डिंग आहे. परवाच्या दिवशीच काय एका प्रोग्रामला बाहेर गेलतो, आपला स्टुडंट तिथं एक जॉईन झाला, आता सांगत नाही त्यांचं नाव आणि कुठला होता तो, राईट. सर त्याचा कॉल आला मला, सर मी इथं आलेलो आणि आज माझी जॉईनिंग आहे. म्हटलं अरे मी इथंच आहे. तर आमच्या दोघांची तिथं त्याच्या ITI कॉलेजला भेट झाली, राईट. हे खरंच खूप समाधानाची गोष्ट आहे आणि या समाधानासाठी एक्झामच्या नंतर या समाधानासाठी आपलं काम चालू असतं, राईट. त्यामुळं जेवढे काय अपडेट येतील तेवढे आपण तुम्हाला देत जाऊ. टीम भरपूर मेहनत घेते. कोर्ट केसेसमध्ये बरेच लोक सिलेक्ट झालेले नाही आहेत तरी ते कोर्ट केससाठी मेहनत घेत आहेत, राईट. जे जॉईनिंग झालेले आहेत, ओके, ह्या केसेस तर चालूच आहेत. तुमची जॉईनिंग झालेली असेल तुम्ही पुन्हा पार्टिसिपेट याच्यामध्ये करू शकता. लागणारी मदत करत जा. या कोर्ट केसेसला आता लगेच सलटून टाकायचा पूर्ण प्रयत्न करा, म्हणजे सक्सेसफुली एका कन्क्लुडिंग एंडला आपल्याला जायचं आहे आणि सर्वांची जॉईनिंग लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा ठेवतो. आणि थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.